श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम। सायोज्य मुक्तीचे वर्म, ठाई पडे श्रीराम। श्री समर्थांच्या ग्रंथराज दासबोधातील पहिल्या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे। या पहिल्या समासातल्या या ओळीमध्ये समर्थांनी असं म्हटलं की पहा, माणूस जीवनामध्ये अखंड प्रवास करत असतो, पण त्या प्रवासामध्ये त्याचं इतकं अज्ञान आहे ना, आम्ही सर्व हे प्रवासी जाणार दूर देशी। तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया। हे राम नाम नौका भवसागरी तराया। हे दासबोध आहे ना, हा समर्थांचा दासबोध म्हणजे भवसागरातून पैल तीरावरती जाणारी नौका आहे। आणि पैल तीरावरती नेऊन पोहोचवणारे आमचे नावाडी म्हणजे आमचे सद्गुरू आहेत। आणि ते सद्गुरू आमची ही नाव घेऊन चाललेले आहेत। पहा, नावेतून जात असताना वादळ वारा आला की नाव अशी डगमगायला लागते की नाही? अशी डगमगायला लागली की माणसं गडबडतात आणि मग त्या नावाड्याकडे पाहतात, कारण नाव जोपर्यंत संथ चाललेली असते, शांतपणाने चाललेली असते, त्यावेळेला आम्ही त्या पाण्यातल्या याचा प्रवासाचा आनंद घेत असतो, त्या सागरातल्या याच्यातला, आणि आजूबाजूचा निसर्ग पाहत असताना आम्ही अतिशय आनंदी खूप वातावरणामध्ये ती प्रवास करत असतो। पण जरा वादळ आलं की, जरा गडबड झाली की, जरा नाव इकडे तिकडे अशी थोडीशी हालायला लागली की आम्ही लगेच नावाड्याकडे पाहतो की नाही? इथे आमचे नावाडी समर्थ आहेत। आणि आमची नाव जी आहे, ही नाव ही देहरूपी नाव आहे। या देहाला वेगवेगळी नावं जरी असली, अनेक लोक नावं ठेवत जरी असली, तरी सुद्धा ही नाव आहे आणि ती पाण्यातून प्रवास करते आहे। सद्गुरू आमची ती नाव घेऊन चाललेले आहेत। आम्ही नाव वादळाने वाऱ्याने हल्ल्यानंतर मग सद्गुरूंच्याकडे पाहतो, पण जर असं केलं तर, नावेत बसल्यानंतरच सद्गुरूंच्या चरणापाशी बसलो तर, त्याच वेळी जर आम्ही सद्गुरूंची पावलं धरली तर नाव कशाला हलेल? नाव कशाला गडबडेल? वादळ तरी कोण निर्माण करतं? वादळ तरी कशाला निर्माण होईल? या सगळ्या गोष्टींचा उहापोह आणि या सगळ्या गोष्टींचं जे साकल्यानं चिंतन समर्थांनी या दासबोध ग्रंथामध्ये मांडलेलं आहे। या ओवीच्या माध्यमातून समर्थ असं म्हणाले की याच्यातून काय होईल? याच्यातून मार्ग सापडेल, पण कसा? सुगम। तर सुगम म्हटलं की दोन शब्द, एक समानार्थी एक विरुद्धार्थी शब्द लगेच समोर उभा राहतो। सुगम शब्द समोर आला की लगेच दुर्गम शब्द आमच्या बरोबर तिथे आहेच। आम्ही दुर्गम वाटेने चाललेलो आहोत। वास्तविक पाहता चांगला मार्ग आहे, जाण्याची दिशा आहे, जाण्याची इच्छा आहे, पण जात नाही, कारण अनेक जन्मांच्या संस्कारामुळे आम्हाला काटेरी वाटेतून जाण्याचाच एक वेगळा आनंद त्याच्यातून मिळत असतो। समर्थ म्हणाले, बाबा असं करू नकोस। अरे तुला एक सांगतो,
राम तुला घेऊन चाललेला आहे बरोबर, माझ्या रामाचा बोट धरून चाल. बघा, आपलं बोट त्यांनी धरणं आणि आपण त्यांचं धरणं याच्यामध्ये फरक असतो बरं का. मुलगा जेव्हा आईचं बोट धरतो ना, त्यावेळेला मुलांनी जर आईचं बोट धरलं तर ते केव्हाही सुटू शकतं, केव्हाही सोडू शकतो. पण आईनं जर मुलाचा हात धरला, त्याचं बोट धरलं, तर आई कधीही त्याचा हात सोडत नाही. इथे माझ्या समर्थांनी आपला हात हातात घेतलेला आहे, आपलं बोट धरलेलं आहे. आपण धरायचं नाहीये. आपण कोण धरणार? आपल्यामध्ये आहे का तेवढी ताकद त्यांचं बोट धरण्याची, त्यांचा हात धरण्याची? नाही. आपला हात ते धरू शकतात, पण आपला हात त्यांनी धरला याचा अर्थ की पहिलं तीरावरती पोहोचवल्याशिवाय ते राहत नाहीत. म्हणून समर्थ म्हणाले, त्याच्यासाठी वेगळं न लगे साधन दुर्गम, त्याच्यासाठी काही कुठं जाण्याची गरज नाही. नसे वैकुंठीचे ठाई, नसे योग्यांचे हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतो नारदा. तिथे मी असतो. माझे भक्त जिथे गातात तिथे मी असतो, भक्तांच्या हृदयामध्ये मी असतो. दुर्गमतेकडे दुर्गम साधन सुद्धा त्याची करण्याची आवश्यकता नाही. तर सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. सायोज्य मुक्ती म्हणजे भगवंताशी एकरूपता साधल्यानंतर जी आनंदाची वृत्ती आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते, आणि ती वृत्ती म्हणजे भगवंत, आणि ती वृत्ती म्हणजेच ईश्वर, ती वृत्ती म्हणजेच आमचे सद्गुरू असतात. आणि त्या सद्गुरूंच्या कृपेशी आम्ही अशा प्रकारानं एकरूप व्हावं, आणि मार्ग सापडे सुगम, म्हणजे साधन मार्ग जो आहे हा सुगम आहे, न लगे साधन दुर्गम. त्याच्यासाठी कुठे खडतर तपश्चर्या तर करायला हरकत नाही, जमत असेल, शक्य असेल तर. पण अगदी त्याच्यासाठी काही कुठे जाण्याची आवश्यकता नाही, काही करण्याची आवश्यकता नाही. ठाईच बैसोनी करा एकचित्त, एवढं फक्त करायचं आहे. म्हणून न लगे साधन दुर्गम, आणि हे केल्यानं काय होईल तर सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. सायोज्य मुक्तीचं वर्म आमच्या हातामध्ये आहे, आमच्याच ठिकाणी आहे. आणि ती सायोज्य मुक्ती आम्हाला बाहेरून आणायची नाही आहे, ती आतमध्येच आहे. ती फक्त आम्हाला प्रगट करायची आहे, आणि ती प्रगट झाल्यानंतर आम्हाला त्या भगवंताशी सख्य साधायचं आहे. असा हा समर्थांचा समर्थ विचार आज आपण इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.